मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या ग्रामस्थांनी आज पुन्हा पाणी परिषद घेतली होती आणि त्यामध्ये 24 गावाला पाणी पुरवठा होत नसेल आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याबरोबर काही ग्रामस्थ काय सांगताल, कशा पद्धतीने आजचा ठराव झालेला आहे? खरं तर पाटकळ येथे आम्ही 24 गावांची बैठक पाठीमागे झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला इशारा दिलेला होता, परंतु सरकारच्या पातळीवर कुणी आमच्याबरोबर बोलणी केलेली नाही। तरी आम्ही अर्थसंकल्पात तरतूद होईल ह्या उद्देशाने आम्ही थांबलो, परंतु सरकारनं आमच्या हातात भोपळा दिला। आज या आमच्या भागामध्ये जनावरांचा चारा विकतचा घेतला जातो, पाणी विकतचं घेतलं जातं, दुधाला रेट 25 रुपये। मग हा या भागातला शेतकरी जगणार कसा? हे म्हणून या भागातले सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि आता ह्या मुद्द्यावर आम्ही आलेलो आहे। आजच्या ह्या बैठकीत 24 गावच्या आम्ही निर्णय दोन ठराव केले। पहिला ठराव केला, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर आम्हाला मंगळवेढा उपसिंचन या 24 गावच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची जर मान्यता नाही दिली तर आम्ही या 24 गावच्या मतपेट्या बहिष्कार टाकून मोकळ्या पाठवू। आणि दुसरा ठराव केला, जर आमचा ही मान्यता नाही दिली लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी तर आम्ही कर्नाटकमध्ये सामील होऊ। ह्यासाठी आम्ही लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं चालू आहे। 2च दिवसात आम्हाला मुख्यमंत्री कर्नाटकला वेळ देतील। आम्ही 24 गावचे सगळे पदाधिकारी कर्नाटकला मुख्यमंत्र्याकडे भेटायला जात आहोत। खरं तर जतमध्ये देखील असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेस जतचे तुकाराम महाराज आपल्याबरोबर आहेत, त्यांनी देखील अशा पद्धतीचं आंदोलन केलं, ते देखील यात सहभागी झालेत। महाराज काय सांगताल, कशा पद्धतीने तुम्ही आजचं हे सेम ज्या पद्धतीने जत तालुक्यातली परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आज मंगळवेढा तालुक्यातली देखील आहे। या पाणी परिषदेमध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये आमचा देखील मठ आहे। ह्याच अनुषंगाने इथल्या सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये 2017 पासून आंदोलन करत होतो, वेगवेगळे आंदोलन सातत्यपूर्वक कमीत कमी 5 पाणी परिषदांनी 10 रास्ता रोको त्या ठिकाणी केले, सातत्यपूर्वक त्यावरती ठेवलं आणि त्याला आज आम्हाला कुठेतरी यश आलेलं दिसतंय। त्याच पद्धतीचं यश बघून जवळ जर पाण्याची एखादी मान्यता होत असेल, एकीकडे डिक्लेरेशन होऊन जर पाणी मिळत नसेल, 1-2 वर्षापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की ह्या ठिकाणी 8 दिवसामध्ये तुम्हाला पाणी देणार, पण आज तब्बल त्याला 2 वर्ष ओलांडून गेले। 8 दिवसाचं पाणी 2 वर्षांनी जर लागत असेल तर मला सांगा जनता खवळणार नाही का? निवडणुकीवरती सातत्यपूर्वक एक भांडवल आहे, पाणी म्हणजे एक भांडवल आहे। तुम्हाला पाणी शेतकऱ्याला दुसरं काय लागत नाही, घर निवारा आणि पाणी ह्या 2 गोष्टी लागतात, त्याच्यातला हा प्रकार आहे। पाणी जर तुम्ही देत नसाल आणि या पाण्यावरती सातत्यपूर्वक राजकारण होत असते, त्याच अनुषंगाने हे लोक आज वैतागलेले आहेत, खवळलेले आहेत। म्हणून पाणी जर देत नसाल तर पाणी नाही तर आम्ही कर्नाटकात जाणार, हा निर्णय या ठिकाणी सर्व झाला। आणि रस्त्याच्या कडेला म्हणजे आज आम्ही निर्णय हा पण घेतो की कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त कर्नाटक राज्याला द्यायचं आणि महाराष्ट्राची माणसं कर्नाटकाला रक्त देणार, रक्त घ्या आमचं पण पाणी द्या, ही भूमिका तयार करून प्रत्येक गावातल्या 24 गावातले ठराव तयार करून ते ठराव माननीय जलसंपदा विभागाला पण देणार, कलेक्टर साहेबाला पण देतील। अशा पद्धतीने श्री संत बागडे पाणी संघर्ष समिती ज्या पद्धतीने जत तालुक्यात काम केले त्याच पद्धतीने देखील आम्ही सहकार्य करायला रस्त्यावर उतरणार। अजून काही ग्रामस्थ आपल्याबरोबर काय सांगता, तुमची काय मागणी असणार? निश्चितपणानं गेली 10-15 वर्ष झाले इथला शेतकरी प्रत्यक्षत आहे पाण्याच्या, अनेक वेळा बहिष्कार घातले, ठिय्या आंदोलन केले, उपोषण केले, पण प्रत्यक्ष पाणी आमच्या अजूनपर्यंत पदरात पडले नाही। पाणी निश्चितपणाने मिळणार असं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी या भागात फिरत असताना निश्चितपणानं आश्वासन दिलं, पण आमच्या पदरात अद्यापर्यंत पाणी पडलं नाही। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये पाणी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। नाही मिळालं तर नेहमीप्रमाणे 9 साली ज्याप्रमाणे आम्ही बहिष्कार घातला होता त्याच पद्धतीने ह्या 24 गावची लोक लोकसभेवर बहिष्कार घालणारे ठाम आहेत। आपण बघितलं असेल की मंगळवेढा तालुक्यातील सगळे जे लोक आहेत ते आपण बदल आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। आगामी निवडणुकीमध्ये बहिष्कार तर टाकणारच, त्याचबरोबर 2 दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची भेट घेऊन कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी मागणी करणार आहेत। आणि तिसरा जो आज त्यांनी ठराव केलेला आहे तर कर्नाटकच्या सरकारला आमचं रक्त घ्या आणि तुमचं पाणी द्या अशी देखील त्यांनी आता नव्यानं मागणी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। मंगळवेढ्यातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।